जय हिंद फ्रेंड, मी दीपक पठाडे. चाणक्य फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात ब्रिटिश साम्राज्याची स्थापना हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये कालचा जो भाग होता, भाग 1, यामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश साम्राज्याची स्थापना कशी झाली आणि महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांना राजकीय परिस्थिती कशी अनुकूल होत गेली आणि मराठा साम्राज्याचा अंतर्गत कलाचा ब्रिटिशांना कसा फायदा झाला आणि त्यातून अँग्लो मराठा वार कसं घडून आलं हे आज आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये फर्स्ट अँग्लो मराठा वारला सुरुवात करण्यापूर्वी जे आहे मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की सर्वात मोठी MPSCची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये यश मिळवण्यासाठी जे आहे चाणक्य फाउंडेशन अमरावतीचं ॲप डाउनलोड करा. त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर M16 नावाचा आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा रेकॉर्डेड कोर्स बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला दिसेल. ह्या कोर्स मी डिझाईन केलेला आहे तर बेसिक टू ॲडव्हान्स केलेला आहे की मार्क जाता कामा नये. म्हणजे येणाऱ्या कंबाईन परीक्षामध्ये जे आहे तुम्हाला 15 प्रश्नापैकी 13 ते 14 प्रश्न तुमच्या बरोबर आले पाहिजे. ह्या गोष्टीवर जे आहे मी जास्तीत जास्त मार्क कसे मिळवून देता येईल ह्याच्यावर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कंटेंट आणि कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 15 पैकी 13 किंवा 14 गुण मिळवण्यासाठी हिस्ट्री बाय दीपक पठाडे चाणक्य फाउंडेशन अमरावतीचा ॲप डाउनलोड करा. तिथे माझा कोर्स दिसेल. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये काही डिस्काउंट देखील असतील तर तो तुम्ही परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये भाग दुसऱ्यामध्ये फर्स्ट अँग्लो मराठा वार आपण बघणार आहोत. फर्स्ट अँग्लो मराठा वार बघत असताना जे आहे कालच्या भागामध्ये आपण पेशव्यांची वंशवाळ बघितली होती आणि वंशवाळ बघत असताना जे आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे जे आहे माधवराव जे आहे, ठीक आहे, गादीवर आल्यानंतर माधवरावनी, ठीक आहे, रघुनाथरावांना पेशवा व्हायचं होतं. रघुनाथरावांना लालसा होती, पण रघुनाथराव पानिपतच्या लढाईनंतर पेशवा न होता माधवराव पेशवे झाले आणि माधवराव विरुद्ध रघुनाथरावांनी कटकारस्थान रचायला सुरुवात केली. आणि कटकारस्थान रचत असताना जे आहे ही जी खुमखुमी माधवरावला लागली की काका जे आहे हे काही शांत बसणार नाही, म्हणून रघुनाथरावांना शनिवार वाड्यामध्ये कैद केलं माधवरावांनी. आणि माधवराव नंतर आपण बघितलं पानिपत मध्ये गेलेलं पूर्ण साम्राज्य माधवरावांनी परत एकदा आपले मुख्य सेनापती महादजी शिंदे, होळकर वगैरे जी मंडळी आहे यांच्या मदतीने जे आहे परत एकदा साम्राज्य पानिपतमध्ये लयास गेलेलं परत एकदा डोलानं फडकवलं. त्यानंतर जे आहे 72 मध्ये माधवरावांना TB झाली आणि TBचं कारण क्षयरोगाने माधवरावचा मृत्यू झाला. त्यानंतर रघुनाथरावांना असं वाटलं की आता मलाच पेशवा केलं पाहिजे, पण त्यानंतर रघुनाथराव जेलमध्ये असल्यामुळे जे आहे कैद होते, म्हणून इथे 12 भाई मंडळ जे आहे, ठीक आहे, 12 मंत्रिमंडळ जे आहे मराठा साम्राज्याचं, त्यांनी जे आहे नारायणरावला पेशवा घोषित केलं. आता नारायणराव फक्त 17 वर्षाचा होता. नारायणरावांनी काय केलं की आपला शेवटी काका आहे म्हणून रघुनाथरावांना सोडून दिलं, पण नारायणराव जो आहे, नारायणराव 17 वर्षाचा जो पोरगा होता तो पेशवा पदावर आला होता. त्यामुळे 12 भाई मंत्रिमंडळाचे जे आहे म्हणजे मराठा साम्राज्याचं जे वजन होतं ते पाहिजे तुलनेत त्या तुलनेत राहिलं नव्हतं. लक्षात घ्या. मग इथे नारायणराव ज्यावेळेस गादीवर आला तर नारायणरावची हत्या केल्याशिवाय आपण पेशवा होऊ शकत नाही असं रघुनाथरावांना वाटलं. आणि मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं की नारायणरावाला शनिवार वाड्यामध्ये कट रचून, ठीक आहे, नारायणरावची हत्या घडून आणण्यात आली. नारायणरावची हत्या झाल्यानंतर जे आहे रघुनाथरावांनी स्वतःला पेशवा घोषित केलं, पण नारायणरावची पत्नी जी आहे गंगूबाई, ठीक आहे, ही प्रेग्नंट होती, गरोदर होती आणि त्यानंतर तिच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. ठीक आहे, आणि तो पुत्र जन्माला आल्यानंतर नाना फडणवीस आणि महादजी शिंदे आणि होळकर यांनी जे आहे त्याचं नाव सवाई माधवराव ठेवलं की माधवराव जे आहे नारायणरावच्या पत्नीच्या पोटी जन्माला आलेला आहे म्हणून त्याचं नाव सवाई माधवराव किंवा माधवराव दुसरं ठेवण्यात आलं. आणि माधवराव दुसरं ठेवण्यात आल्यानंतर जे आहे बारभाई कारस्थान रचण्यात आलं आणि जे नाना फडणवीस होते, महादजी शिंदे होते, होळकर होते, फडके होते, जे काही आपलं मंत्रिमंडळ होतं मराठा साम्राज्याचं, यांनी आरोप ठेवला की नारायणरावचा हत्या जी आहे रघुनाथरावांनी केलेली आहे आणि रघुनाथरावांना पेशवे पदावरून पायउतार केलं आणि 40 दिवसाच्या सवाई माधवरावला पेशवा बनवलं. मग 40 दिवसाचा सवाई माधवराव जेव्हा पेशवा झाला, 40 वर्षाचं रघुनाथरावांचं स्वप्न जे होतं पेशवा बनायचं ते परत एकदा लयास गेलं होतं. रघुनाथरावांना
एवढं साम दाम दंड भेद करून देखील पेशवे पदावर विराजमान होता आलं नाही. सवाई माधवरावला 40 दिवसाच्या पोराला पेशवा बनवलं. त्यानंतर रघुनाथरावांनी मराठ्यांविरुद्ध जे आहे रणशिंग फुकलं. म्हणजे मराठ्यांनी मराठ्याविरुद्ध फुकलेलं रणशिंग हे राजकीय परिस्थिती जी आहे इंग्रजांना अनुकूल बनली. रघुनाथराव जे होते, रघुनाथरावांना जी आहे, रघुनाथरावाकडे जी छोटी आर्मी होती, रघुनाथरावांना अधिक सैन्य पाहिजे होतं सवाई माधवरावशी लढण्यासाठी. आणि मग रघुनाथरावांनी इंग्रजांची मदत घेतली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे बॉम्बे कौन्सिल आहे, ठीक आहे, या बॉम्बे कौन्सिलची मदत घेतली आणि इंग्रजांसोबत सुरतची संधी केली, सुरतची ट्रीडी केली. आणि या सुरतच्या ट्रीडीमध्ये जे आहे काय ठरवण्यात आलं, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला दिसेल की रघुनाथराव जो आहे हा कुठे गेला, ठीक आहे, बॉम्बे कौन्सिलकडे गेला, लक्षात घ्या, आणि सुरतची संधी केली. कोणती संधी केली? सुरतचा तह केला 16 मार्च 1775 ला. कोणाकोणात झाला आता? रघुनाथराव व सुरतचे इंग्रज. ठीक आहे, रघुनाथरावांनी बॉम्बे कौन्सिलला असं म्हटलं की मला तुम्ही पेशवा बनण्यासाठी हेल्प करा, माझी मदत करा, मला पेशवा बनवू द्या. आता इंग्रजांना आयती संधी चालून आलेली होती. इंग्रज म्हणे की तुला पेशवा बनवल्यानंतर आम्हाला काय फायदा होईल? ठीक आहे, तर रघुनाथराव म्हणे की सवाई माधवराव सोबत, ठीक आहे, तुम्ही युद्ध करा, माझी मदत करा युद्धामध्ये, मी पेशवा बसलो की तुम्हाला वाटेल ते मी द्यायला तयार आहे. इंग्रजांनी म्हटलं की आम्ही तुला जे आहे, रघुनाथरावांना म्हटलं की आम्ही तुला 2500 सैन्य देऊ. ठीक आहे, त्या 2500 सैन्याच्या बदल्यात जे आहे आम्हाला इंग्रजांना तू म्हणजे कंपनीला ठाणे, वसई आणि साष्टी हे प्रदेश दिले पाहिजे आणि सैनिकी खर्च जो आहे 2500चा तो देखील तू करायचा आहे. पेशवा बनवण्याच्या लालसापोटी रघुनाथरावांनी म्हटलं वाटेल ते मी तयार आहे करायला. आणि रघुनाथरावांनी जे आहे ठाणे, वसई, साष्टी देण्याचं कबूल केलं. ठीक आहे, त्या बदल्यात सुरतच्या म्हणजे बॉम्बे कौन्सिलच्या इंग्रजांनी, ठीक आहे, रघुनाथरावांना 2500चं सैन्य दिलं. हे 2500चं सैन्य घेऊन रघुनाथराव आणि रघुनाथरावांनी इंग्रजांचं सैन्य घेऊन जे आहे सवाई माधवरावसोबत युद्ध केलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, इंग्रजांना आयती चालून आलेली ही संधी आहे. ठीक आहे, म्हणजे इंग्रजांची फौज जी आहे, ठीक आहे, सवाई माधवराव विरुद्ध लढण्यासाठी पुढे आली, सरसावली. ठीक आहे, आणि त्यानंतर साधी गोष्ट आहे, जर मराठ्यांवर जर कोणी अटॅक करत असेल तर मराठे देखील लीड करतील. आणि मग मराठा सवाई माधवरावच्या वतीने, ठीक आहे, हरिपंत फडके यांनी लीड केलं आणि इंग्रज सैन्य आणि मराठा सैन्य समोरासमोर आलं. हरिवंत फडके यांनी गोरीला वार केलं आणि इंग्रजांचा पराभव केला. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घ्या, रघुनाथरावांनी बॉम्बे कौन्सिल सोबत एक ट्रीडी केली होती, सुरतची ट्रीडी. पण त्या अगोदर जी आहे ही ट्रीडी कधी झाली होती? 75 ला झाली होती, 6 मार्च 1775. पण त्याच्या अगोदर 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला होता. आता विद्यार्थी मित्रांनो, वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये जे आहे, ठीक आहे, आता देखील वॉरन हेस्टिंग आहे बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल. आणि 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट काय सांगतो? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला आणि मुंबई मद्रास प्रांतावर नियंत्रण ठेवण्याचे निर्णायक अधिकार त्याला प्राप्त झाले. म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरला कुठला निर्णय घ्यायचा असेल तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला विश्वासात घेतल्याशिवाय करू शकत नाही. ह्याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई मद्रास इथले गव्हर्नर दुय्यम बनले. लक्षात घ्या, म्हणजे कुठलीही ट्रीडी करायची झाली तर पहिले बंगालच्या गव्हर्नर जनरलला विचारल्याशिवाय करता येणार नाही. पण सुरतच्या इंग्रजांनी काय केलं? बॉम्बे कौन्सिलने युद्धाला सुरुवात करून दिली आणि एक प्रत बंगाल कौन्सिलला पाठवून देण्यात आली. वॉरन हेस्टिंगला एक प्रत पाठवली की आम्ही युद्ध सुरू केलंय, रघुनाथरावांची आम्ही मदत करतोय. पण हरिवंत फडकेंनी गोरीला वार करून जे आहे, ठीक आहे, इंग्रजांचा धुवा उडून दिला, रघुनाथरावांचा धुवा उडवला. आणि त्यानंतर वॉरन हेस्टिंगला ही प्रत जेव्हा हातात पडली वॉरन हेस्टिंगने ही सुरतची ट्रीडी रद्द केली आणि बॉम्बे कौन्सिलला सांगितलं की मी सुरतची ट्रीडी रद्द करत आहोत. ठीक आहे, माझ्याकडे निर्णायक अधिकार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सैन्य वापस घ्या. आता बॉम्बे कौन्सिलचे इंग्रज, सुरतचे इंग्रज म्हटले होते, सुरतच्या ट्रीडीमध्ये इंग्रज म्हटले की आम्ही सुरतची ट्रीडी मोडायला तयार आहे, आम्ही मागे आम्ही वापस जायला तयार आहोत, पण मराठे तर गेले पाहिजे, मराठे आमच्यासोबत युद्ध छेडलेलं आहे, मराठे मागे जायला तयार नाहीये, त्यामुळे आम्ही कसं मागे जाऊ शकतो आता? ठीक आहे, मग वॉरन हेस्टिंगने जे आहे पुणेच्या सवाई माधवरावांना, ठीक आहे, एक पत्र व्यवहार केला आणि आपण ट्रीडी करूयात. लक्षात घ्या, आपण ट्रीडी करूयात असं
एक प्रस्ताव दिला, ठीक आहे, आणि एक नोटीस जी आहे इकडे आपले हे जे आहे बॉम्बे कौन्सिल त्यांनाही देखील पाठवली की तुम्ही बी ट्रीडी करा, ठीक आहे. मग ही जी ट्रीडी आहे, ठीक आहे, पुणेला जे आहे सवाई माधवराव म्हणजे यांचा कामकाज बघायचे खास करून नाना फडणवीसला एक ट्रीडी करण्यासाठी, ठीक आहे, एक पाऊल पुढे आले इंग्रज. वॉरन हेस्टिंग्स सांगितलं ट्रीडी करायला आम्ही तयार आहे, ठीक आहे, आणि मग पुरंदरची ट्रीडी झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय होतो की सुरतच्या ट्रीडीनुसार युद्ध सुरू झालं, पण वॉरन हेस्टिंग्सला ते मान्य नव्हतं म्हणून त्यांनी सुरतची ट्रीडी रद्द केली आणि पुरंदरची ट्रीडी केली. कोणती ट्रीडी? वॉरन हेस्टिंग्सची भूमिका पुरंदरची ट्रीडी केली सवाई माधवराव सोबत. सवाई माधवराव म्हणजे 40 दिवसाचा पोरग, ठीक आहे, 40 दिवसाचा पेशवा, ठीक आहे. मग सवाई माधवराव जो आहे, सवाई माधवरावच्या वतीने नाना फडणवीस आणि महादजी शिंदे वगैरे हे सगळं बघायचे, ठीक आहे. आणि मग नाना फडणवीस जे होते, नाना फडणवीसने जे आहे, ठीक आहे, पुरंदरची संधी केली वॉरन हेस्टिंग्स सोबत. आणि मग वॉरन हेस्टिंग्सने सांगितलं की आम्ही संधी करायला तयार आहोत, हे युद्ध तुम्ही थांबवा, ठीक आहे. मग हे युद्ध पुरंदरच्या ट्रीडीनुसार थांबवण्यात आलं का? कोणत्या ट्रीडीनुसार? पुरंदरच्या ट्रीडीनुसार. मग आता बघा, सुरतच्या ट्रीडीनुसार युद्ध सुरू झालं, पुरंदरच्या ट्रीडीनुसार युद्ध थांबलं. रघुनाथराव कोणाकडे गेले होते? सुरतच्या इंग्रजांकडे गेले होते की माझी मदत करा पेशवा बनवण्यासाठी. त्या बदल्यात बॉम्बे कौन्सिलनं 2500 सैन्य दिलं, युद्ध सुरू झालं. पण फडकेंनी गोरीला वार करून जे आहे युद्ध इंग्रजांचा धुवा उडवला. अशात वॉरन हेस्टिंग्सकडे पत्र गेल्यानंतर वॉरन हेस्टिंग्सने सुरतची ट्रीडी रद्द केली आणि सवाई माधवराव म्हणजे नाना फडणवीस यांना प्रस्ताव दिला की मी ट्रीडी करायला तयार आहे, युद्ध थांबवा म्हणून प्लीज, ठीक आहे. आणि त्या बदल्यात जे आहे, ठीक आहे, आता मराठा साम्राज्यांना माहित होतं की ट्रीडी करण्यात भलाई आहे. पुरंदर म्हणजे नाना फडणवीस वॉरन हेस्टिंग्स सोबत ट्रीडी अशी केली होती की आम्ही ट्रीडी करायला तयार आहे, पण तुम्हाला सवाई माधवराव हा पेशवा म्हणून मान्य असेल तर आम्ही ट्रीडी करायला तयार आहे. ह्याचा अर्थ काय होतो? तुम्हाला सवाई माधवराव पेशवा मान्य नाही म्हणून तुम्ही रघुनाथरावांना मदत केली, म्हणजे मराठा साम्राज्याच्या दुश्मनाला तुम्ही काय केली? मदत केली. मग पुरंदरच्या ट्रीडीमध्ये असं ठरवण्यात आलं की इंग्रज रघुनाथरावांची कधीच मदत करणार नाही किंवा मराठा साम्राज्याच्या दुश्मनाची कधीच मदत करणार नाही. त्या बदल्यात इंग्रज काय बोलले की तुम्ही जे आहे आमचा दुश्मन, मग कोणी असो, युरोपियन शक्ती म्हणजे फ्रेंच असेल, फ्रेंचांशी मैत्री तुम्हीही ठेवायची नाही, फ्रेंचांना तुम्ही मराठा साम्राज्यामध्ये थारा द्यायचा नाही, आम्ही रघुनाथरावांना आणि मराठा साम्राज्याच्या दुश्मनाची कधीही मदत करणार नाही, अशी फ्रेंडली ट्रीडी करा म्हणे पुरंदरची. कोणती ट्रीडी? फ्रेंडली, एक मैत्री करार करा. पुरंदरच्या ट्रीडीनुसार नाना फडणवीसला माहित होतं सवाई माधवराव पेशवा लहान आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, आणि मराठाच मराठ्याचं दुश्मन होणं आपण रघुनाथराव परवडणारा नाही आहे म्हणून ही ट्रीडी केलेली फ्रेंडली, ठीक आहे. नाना फडणवीस, महादजी शिंदे वगैरे जे मराठा साम्राज्य आहे, सवाई माधवरावच्या वतीने एक ट्रीडी करण्यात आली, ठीक आहे. त्या बदल्यात आता इंग्रज काय बोलले की आम्ही रघुनाथरावाची मदत करणार नाही. रघुनाथराव बी म्हणे की किती मोठा माझ्यासोबत हा गेम झालेला आहे. इंग्रज डायरेक्ट सवाई माधवराव जाऊन मिळालेले आहे आणि त्यांच्यासोबत फ्रेंडली ट्रीडी करतायत. रघुनाथराव परत एकदा नैराश्यात गेला होता की ऐसा मेरे साथी क्यों होता है, ऐसा मेरे साथी क्यों होता है. आणि त्यानंतर जे आहे, ठीक आहे, इंग्रज बोलले की रघुनाथरावांना तर आम्ही मदत करणार नाही, ठीक आहे, पण रघुनाथराव जे आहे आम्हाला पेशवा बनल्यानंतर साष्टी वसई देणार होते. ते म्हणे ये तो मिलेंगा नाही बोले कुछ तुमको, म्हणे आम्हाला पूर्वज ज्या सवलती सुरू होत्या ते सुरू राहतील का नाही म्हणे मराठा प्रांतामध्ये. नाना फडणवीस सवाई माधवरावच्या वतीनं म्हटले की तुम्हाला ज्या पूर्वज ज्या काही सवलती सुरू होत्या मराठा प्रांतामध्ये त्या सुरूच राहतील, त्या बदल्यात तुम्ही रघुनाथरावांना मदत करायची नाही. म्हणजे रघुनाथरावांचं काय मग? कारण आम्ही रघुनाथराव आमच्याकडे आले होते, रघुनाथरावांनाही विचार तुम्हाला करावा लागेल म्हणे, लक्षात येतं, कारण परत इंग्रजांवर विश्वास नाही ठेवणार ना कोणी, म्हणून रघुनाथरावांचं काय म्हणे, ठीक आहे. तर मराठा साम्राज्याचे नाना फडणवीस आणि मराठा सेनापती बाराभाई मंडळ बोललं की शेवटी मराठाच आहे ना, आमचाच, हमारा ही आदमी बोले हो, ठीक आहे, तो काही परका नाही, आमचाच माणूस आहे म्हणे. आम्ही रघुनाथरावांना 25,000ची पेन्शन द्यायला तयार आहे म्हणे. त्यांनी त्यांची आर्मी जी आहे, त्याचं लष्कर जे आहे ते म्हणजे रद्द करून टाकावं म्हणे, असं कुठलं षडयंत्र रचू नये, त्यांनी रिटायर व्हावं म्हणे आणि 25,000ची पेन्शन घेऊन घ्यावी म्हणे, ठीक आहे. म्हणजे बघा, पुरंदरची ही फ्रेंडली ट्रीडी काय झाली, इंग्रज रघुनाथरावांची कधी मदत करणार नाही, रघुनाथरावांना त्या बदल्यात जे आहे 25,000ची पेन्शन दिल्या जाईल, त्यांनी रिटायर व्हावं, मराठा साम्राज्याबद्दल कोणतंच कटकारस्थान रचू नये. नंबर 2,
त्या बदल्यात काय दिलं इंग्रजांना, पेशवाईनं, सवाई माधवरावनं, ठीक आहे, की मराठा साम्राज्यानं सांगितलं की आम्ही इंग्लंडचा दुश्मन, मग तो फ्रेंच असेल, याला महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारची त्यासोबत मैत्री आम्ही ठेवणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, मग एवढी सगळी पुरंदरची ट्रीडी झाली. ठीक आहे, म्हणजे बघा सुरतच्या ट्रीडीनुसार युद्ध सुरू झालं, पुरंदरच्या ट्रीडीनुसार जे आहे एक फ्रेंडली ट्रीडी साईन झाली, आणि त्यानंतर जे आहे, ठीक आहे, त्यानंतर काय घडलं, आता ही फ्रेंडली ट्रीडी झाली. फ्रेंडली ट्रीडी झाल्यानंतर ठीक आहे, रघुनाथराव काही शांत बसत नव्हता. 25,000 पेन्शन देऊन सुद्धा तो काही ना काही कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करत होता. आता जे पेशवे होते, नाना फडणवीस होते, आणि आपले जे काही सवाई माधवराच्या वतीनं नाना फडणवीस कारभार पाहिजे, ठीक आहे, महादजी शिंदे होते. ठीक आहे, तर नाना फडणवीस वाटलं की परत जर का रघुनाथरावांनी इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांनी जर आपल्यावर अटॅक केला तर इंग्रजांचा आपल्याला धुवा उडवता आला पाहिजे, की ना की कोणती ट्रीडी करता आली पाहिजे, डायरेक्ट धुवा उडवता आला पाहिजे. म्हणून जे आहे नाना फडणवीसने, म्हणजे मराठ्यांनी, पेशव्यांनी जे आहे, सवाई माधवरावांनी जे आहे, ठीक आहे, सवाई माधवरावांनी जे आहे, सवाई माधवराच्या वतीने मराठ्यांनी जे आहे फ्रेंचांशी संधान साधलं. कशासाठी साधलं, की सेंट ल्युबिन हा जो व्यक्ती जो आहे ह्याच्यासोबत एक ट्रीडी केली, फ्रेंचांसोबत ट्रीडी केली, आणि फ्रेंचांना काय सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही काही प्रदेश देतो, त्या बदल्यात फ्रेंचांना सांगितलं की आम्हाला 2,500 तुमचं सैन्य द्या म्हणे, लक्षात, आणि आमच्या 10,000 सैन्यांना ट्रेनिंग द्या म्हणे. ठीक आहे, युरोपियन धर्तीवर, की आमचे म्हणजे आमचं जे लष्कर आहे, आमची मराठा आर्मी जी आहे म्हणे, ठीक आहे, आमच्या मावळ्यांना जे आहे इतकं ट्रेन करा म्हणे, आधुनिक. ठीक आहे, युरोपियन पाश्चात्य ज्या म्हणजे तुमच्या ज्या कवायती ज्या आहे म्हणे त्या त्यांना शिकवा. ठीक आहे, जेणेकरून मराठा आर्मी एकदम पॉवरफुल झाली पाहिजे, म्हणजे इंग्रजांसोबत कोणती तडजोड करायचं काम पडता कामा नये. म्हणून सेंट ल्युबिन्स आला होता, फ्रेंच अधिकारी. हा सेंट ल्युबिन्स या फ्रेंच व्यक्तीच्या दरबारात जोरदार स्वागत केले नाना फडणवीसने सवाई माधवरावच्या वतीने. ठीक आहे, आता ही गोष्ट पटण्यासारखी आहे का इंग्रजांना? नाही. इंग्रजांनी काय सांगितलं की आमच्यासोबत तुम्ही ट्रीडी केली होती फ्रेंडली, की फ्रेंचांना थारा देणार नाही, पुरंदरच्या संधीचा तुम्ही भंग केलेला आहे, पुरंदरचे मैत्री करार तुम्ही तोडलेला आहे. म्हणून वॉरन हेस्टिंगनं जे आहे, ठीक आहे, जोरदार वॉरन हेस्टिंगने जे आहे, म्हणजे इंग्रजांनी कंपनीने अटॅक केला. ठीक आहे, अटॅक केल्यानंतर जे आहे आता परत अटॅक झालेला आहे, म्हणजे सुरतनं सुरू झालं युद्ध, पुरंदरनं थांबलं, पुरंदरची ट्रीडी तोडली असा आरोप इंग्रजांनी लावला. फ्रेंचाचं सेंट ल्युबिनचं तुम्ही जोरदार स्वागत केलं म्हणून. ठीक आहे, अशातच जे आहे मग परत एकदा जे आहे इंग्रज चाल करून आल्यानंतर मराठ्यांचं नेतृत्व जेलं लढाईचं महादजी शिंदेकडे दिलं. महादजी शिंदेनी गनिमी काव्यानं जे आहे इंग्रजांचा धुवा उडवला. इंग्रजांना तळेगाव इथे येण्यासाठी आमंत्रण दिलं. तळेगावला जसं इंग्रज सैन्य पोचलं त्यांना चेकमेट केलं आणि मराठा साम्राज्याने धुवा उडवला तळेगाव इथे. आणि तळेगावहून जे आहे, ठीक आहे, इथून निसटल्यानंतर इथून निसटल्यानंतर वडगावला पोचले. वडगावला नंतर तिथे देखील जे आहे महादजी शिंदेने इंग्रजी सैन्याचा पूर्णपणे धुवा उडवला. शेवटी इंग्रज चेकमेट झाले आणि वडगावची आणि तळेगावची संधी करावी लागली महादजी शिंदे सोबत. आणि कोणती ट्रीडी झाली? तीच रघुनाथ, आणि इथे रघुनाथराव बी होते इंग्रजांसोबत. रघुनाथरावांना कैद करण्यात आलं. ठीक आहे, आणि त्यानंतर जे आहे इंग्रज चेकमेट झाले. इंग्रजांसोबत वडगाव आणि तळेगावची ट्रीडी झाली. इंग्रजांनी कबूल केलं की आम्ही ह्यानंतर रघुनाथरावांची कधीही मदत करणार नाही. लक्षात घ्या, रघुनाथरावांची मदत करणार नाही. रघुनाथराव शेवटी शरण आला. रघुनाथरावांनी म्हटलं मराठ्यांना की मीच हे सगळं घडून आणलं कटकारस्थान, पण आता मी थकलोय म्हणे. तर त्यानंतर जे आहे मराठे महादजी शिंदे, नाना फडणवीस म्हटले यार तुम्ही रिटायर करून निघून जात. ठीक आहे, एक काम करा म्हणे, 25,000 रुपये पेन्शन तुम्हाला सुरू ठेवतो, तुम्ही झाशीला चालल्या जा म्हणे, तर तुम्हाला सोडण्यात येईल. तर रघुनाथराव म्हटले की मी झाशीला जायला तयार आहे, पण माझा जो मुलगा आहे बाजीराव, ठीक आहे, माझं बाजीराव द्वितीय याचा करिअर आहे. ठीक आहे, माझं तर पूर्ण आयुष्य असंच गेलं, पण माझ्या मुलाला पेशव्याच्या प्रशासनात ठेवा. आलं लक्षात? तर शेवटी बाराभाई मंडळ जे नाना फडणवीस बोलले सवाई माधवरावच्या वतीने की शेवटी मराठाच आहे, आम्ही बाजीराव द्वितीय जो आहे रघुनाथरावांचा पुत्र मुलगा आम्ही पेशव्याच्या प्रशासनात ठेवायला तयार आहोत, आम्ही मराठा साम्राज्यामध्ये ठेवायला त्याला तयार आहे, फक्त तुम्ही इथून निघून जा. आणि मग रघुनाथराव झाशीला निघून गेले 25,000 पेन्शन घेऊ. लक्षात येतं? आणि त्यानंतर जे आहे ही ट्रीडी झाली. आता ही ट्रीडी होत असताना जी आहे, ठीक आहे, वॉरन हेस्टिंगला ही ट्रीडी मान्य नव्हती. वॉरन हेस्टिंगनं पूर्ण ताकदीनिशी, ठीक आहे, आर्मीचे 3 गट पाडले. ठीक आहे,
वॉरेन हेस्टिंगने, आणि 3 अधिकारी, ठीक आहे, आणि हे 3 अधिकारी जे होते आणि ह्या 3 अधिकाऱ्याला 3 प्रदेशात पाठवण्यात आलं आणि महादजी शिंदेला चेकमेट केलं. महादजी शिंदेचं चेकमेट झाल्यानंतर महादजी शिंदेचा पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होते. म्हणून महादजी शिंदेला एक ऑफर दिली इंग्रजांनी की ट्रीडी करण्यामागे तुम्ही मध्यस्थीची भूमिका करा म्हणे, की ट्रीडी तुटली नाही पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे सवाई माधवराव आणि इंग्रज यांची मध्यस्थी करा म्हणे, तुम्ही न्यूट्रल राहा म्हणे. आणि मग शेवटी पर्याय नव्हता, लक्षात घ्या, कारण की गॉडम, पोफम आणि हे जे 3 अधिकारी होते, ठीक आहे, 3 दिशेला गेल्यामुळे महादजी शिंदे जे आहे चेकमेट झाले होते. महादजी शिंदेने मध्यस्थीची भूमिका स्वीकारण्यासाठी राजी झाले आणि मग सवाई माधवराव आणि इंग्रज यांचं मिडिएटर म्हणून महादजी शिंदेंनी काम केलं, ना की मराठ्यांच्या बाजूने ना की इंग्रजांच्या बाजूने, मध्यस्थी म्हणून, की ट्रीडी पाळल्या गेली पाहिजे. आणि मग सालबाईची ट्रीडी झाली. कोणत्या तह? सालबाईचा तह झाला 17 मे 1784 आणि ह्या सालबाईच्या तहानुसार तेच ठरलं जे पुरंदरच्या तहामध्ये होतं, थोड्याफार प्रमाणात मागे पुढे हे जाऊन साष्टी व भडोच व मुंबई इंग्रजांना देण्यात आलं. पूर्वेवळी ज्या त्यांच्या सवलती होत्या मराठ्यांनी दिलेल्या त्या चालू ठेवण्यात आल्या. त्या बदल्यात इंग्रज यापुढे रघुनाथरावांची बाजू घेणार नाही, इंग्रजांच्या व्यापारी सवलती पुरवत राहतील, परस्परामध्ये शांतता, सहकार्य व मैत्री करार राहील. जी पुरंदरची संधी केली होती ती परत एकदा सालबाईच्या ट्रीडीनुसार पक्की करण्यात आली. महादजी शिंदेना मध्यस्थी ठेवण्यात आले की ट्रीडी मोडता कामा नये. बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट अँग्लो मराठा वारमध्ये आपण काय बघितलं? फर्स्ट अँग्लो मराठा वारमध्ये आपण बघितलं की रघुनाथरावांनी पेशवा होण्यासाठी, ठीक आहे, बॉम्बे कॉन्सिल सोबत कशी ट्रीडी, सुरतची ट्रीडी केली आणि या सुरतच्या ट्रीडीनुसार जे आहे मराठ्यांवर चाल करून आले. मराठ्यांवर चाल केल्यानंतर हरिपंत फडके यांनी गोरीला वार करून इंग्रजांचा धुवा उडवला. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार जो कायदा झाला होता, वॉरेन हेस्टिंगला जी प्रत गेली होती, वॉरेन हेस्टिंगनं तो सुरतची ट्रीडी रद्द केली आणि सवाई माधवराव यांना एक प्रस्ताव दिला की आपण एक फ्रेंडली ट्रीडी करू शकतो. आणि नाना फडणवीस सवाई माधवरावच्या वतीनं, महादजी शिंदे, ठीक आहे, आपला जो मराठा आर्मी जी आहे आपली, मराठ्यांनी जी आहे वॉरेन हेस्टिंग सोबत एक ट्रीडी केली. लक्षात? पुरंदर येथे ती ट्रीडी झाली. पुरंदरची संधी म्हणतो आपण त्याला. ही फ्रेंडली एक मैत्री करार झाला की रघुनाथरावांना इंग्रज मदत करणार नाही, त्या बदल्यात फ्रेंचांना मराठा साम्राज्य थारा देणार नाही. पण पुरंदरची ट्रीडी तुटली कारण मराठ्यांना माहिती होतं की आपलं सैन्य अधिक बळकट करण्यासाठी फ्रेंचांची गरज लागेल. सेंट लुबिन नावाचा जो आहे ब्रिटिश अधिकारी जो आहे शनिवारवाड्यामध्ये आला आणि मराठ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं आणि फ्रेंच सेंट लुबिन म्हणजे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे मराठा सैन्यांना ट्रेनिंग द्यायला लागलं. त्यांचं फ्रेंचांचं सैन्य तिथे बटालियनमध्ये ठेवण्यात आलं की जेणेकरून मराठा आर्मी अधिक शक्तिशाली आणि अधिक पॉवरफुल झाली पाहिजे. मग ही पुरंदरची ट्रीडी तुटली म्हणून इंग्रजांनी मराठ्यांवर अटॅक केला. रघुनाथरावांना परत एकदा संधी चालून आली होती, पण महादजी शिंदेने तळेगाव आणि वडगावला धुवा उडवला इंग्रजांचा आणि तिथे संधी घडून आणली. पण त्यानंतर वॉरेन हेस्टिंगने 3 लोकांचं जे आहे आर्मी 3 गट पाडले आणि महादजी शिंदेवर अटॅक केला आणि महादजी शिंदे जे आहे संधी करण्यासाठी जे आहे मजबूर करून टाकलं. आणि मग सालबाईच्या ट्रीडीमध्ये जे आहे मध्यस्थाची भूमिका जी आहे महादजी शिंदेनं निभवली आणि जी सालबाईची ट्रीडी झाली यामध्ये असं ठरवण्यात आलं की रघुनाथरावांना इंग्रज कधीच मदत करणार नाही, त्या बदल्यात फ्रेंचांना मराठे कधीही थारा देणार नाही आणि ज्या पूर्वत ज्या काही सवलती होती त्या सुरू राहतील आणि साष्टी आणि वसई, ठीक आहे, हा जो मुंबईकडचा भाग आहे तो इंग्रजांना परत एकदा देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य काय की बघा, फर्स्ट अँग्लो मराठा वार हे सुरू झालं सुरतच्या ट्रीडीनुसार आणि थांबलं कोणत्या ट्रीडीनुसार? सालबाईच्या ट्रीडीनुसार. पण मग ही सालबाईची ट्रीडी झाली नंतर 20 वर्षे इंग्रज मराठा युद्ध झालं नाही. फक्त अंतर्गत कल मराठ्यांमध्ये अंतर्गत कल रघुनाथरावांचा फायदा इंग्रजांना झाला. ठीक आहे, शेवटी रघुनाथरावामुळे जे आहे संधी करावं लागली. ठीक आहे, ही गोष्ट देखील जी आहे तितकीच महत्त्वाची आहे. बघा एवढं लक्षात ठेवायचं. फर्स्ट अँग्लो मराठा वार आपण एकदा फक्त रिवाईज एका मिनिटात बघून घेऊ की पहिलं बघा आपण हे सगळा चार्ट बघितला होता रघुनाथराव वगैरे. ठीक आहे, हे कोणाकडे गेले? सुरतची ट्रीडी केली, इंग्रजांकडे गेले बॉम्बे कॉन्सिलकडे. सुरतच्या ट्रीडीनुसार जे आहे रघुनाथरावांनी काय दिलं? ठाणे, साष्टी आणि सैनिकी खर्च. ठीक आहे, त्यानंतर जे आहे आडास येथे लढाई झाली, फडकेंनी धुवा उडवला रघुनाथरावांचा, लक्षात घ्या. आणि त्यातून जे आहे वॉरेन हेस्टिंगने सुरतची ट्रीडी रद्द केली 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार आणि पुरंदरची संधी केली वॉरेन हेस्टिंगने. ठीक आहे, आणि पुरंदरची एक मैत्री करार झाला. या मैत्री करारानुसार जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, एक असं ठरवण्यात आलं रघुनाथरावांना मदत करणार नाही. पण ती पुरंदरची ट्रीडी
तुटली हा आरोप लावला इंग्रजांनी, कारण फ्रेंचांनी जे आहे सेंट लुबीनचं दरबारात स्वागत झालं होतं. आणि त्यानंतर वडगावची तळेगावची लढाई झाली. महादजी शिंदेनी धुवा उडवला इंग्रजांचा, पण त्यानंतर वॉरेन हेस्टिंगने 3 गट निर्माण करून जे आहे महादजी शिंदेला चेकमेट केलं आणि सालबाईची ट्रीडी करण्यासाठी मजबूर केलं. आणि मग सालबाईच्या ट्रीडीनुसार जे आहे, ठीक आहे, इंग्रज जे आहे, ठीक आहे, रघुनाथरावांची बाजू कधीही घेणार नाही अशी झाली. आणि त्या बदल्यात पूर्वज ज्या सवलती आहे, साष्टी आणि ठाणे, ठीक आहे, हे इंग्रजांना देण्यात आलं. ते वसई मागत होते, पण ते म्हणे आम्ही वसई वगैरे देणार नाही. आणि सालबाईच्या ट्रीडीनुसार जे आहे बघा, साष्टी, भडोज व मुंबई इंग्रजांना आणि रघुनाथरावांची बाजू कधी घेणार नाही. म्हणजे फर्स्ट अँग्लो मराठा वार जे हे सुरतच्या संधीनुसार सुरू झालं, सुरतच्या तहानुसार सुरू झालं. आणि फर्स्ट अँग्लो मराठा वार जे आहे सालबाईच्या ट्रीडीनुसार संपलं. मग किती ट्रीडी झाल्या यामध्ये? सुरतची ट्रीडी झाली, त्यानंतर पुरंदरची संधी झाली, त्यानंतर तळेगाव, वडेगाव आणि फायनली सालबाईची ट्रीडी. आणि सालबाईच्या ट्रीडीनुसार जे आहे, ठीक आहे, फर्स्ट अँग्लो मराठा वार थांबवण्यात आलं. त्यानंतर 20 वर्ष अँग्लो मराठा वार झालं नाही. बघा आता पुढच्या भागामध्ये जे आहे, भाग क्रमांक 3 मध्ये आपण आता सेकंड अँग्लो वार कसं झालं, कारण काय होती सेकंड अँग्लो वॉर होण्याची, ते देखील आपण बघणार आहे. थांबूया विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाताना चाणक्य फाउंडेशन अमरावतीचा ॲप डाउनलोड करा, नक्की बघा, ॲप डाउनलोड करा, ठीक आहे. त्यामध्ये M16 नावाचा बेसिक टू ॲडव्हान्स आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे, ठीक आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. थांबूया. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.